तुम्ही उगा कल्पना करा, बेपत्ता झालेल्या मुलीचा खून झाला असं सांगून पोलीस आपला तपास पूर्ण करतात. याच खुनापोटी तिच्या जन्मदात्या बापाला आणि सख्या भावाला तुरुंगात डांबतात. पण तीच मुलगी अचानक पोलीस ठाण्यामध्ये चालत आली तर तुम्ही त्याला काय म्हणाल? हा काही एखाद्या सिनेमातला सीन नाही, तर हे आपल्या महाराष्ट्रातल्या पोलिसांच्या कारभाराचं, पोलिसांची सिस्टम कशी चालते त्याचं अत्यंत संतापजनक, चीड आणणारं वास्तव आहे. सिनेमाच्या सीनलाही लाजवणारा हा सगळा प्रकार काय? अमरावतीची शिवानी कळमेकर कोण आहे? ती बेपत्ता कशी झाली? मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांनी तपास कसा केला? शिवानी जिवंत कशी परतली? फुकट पगार घेणाऱ्या या पोलिसांची पोलखोल कशी झाली? आणि निर्दोष बाप लेकाला तुरुंगाची हवा का खावी लागली? याचाच A to Z पंचनामा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही अजूनपर्यंत TOD मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय TOD मराठी. दोन राज्यांच्या हद्दीत नेमकं काय घडलं हेच आपण सुरुवातीला जाणून घेऊ. या सगळ्या फेक स्टोरीची म्हणता येईल ती सुरुवात झाली आहे अमरावतीपासून. महाराष्ट्राच्या अमरावतीच्या धारणी तालुक्यात खारिया टेंभरू नावाचं एक छोटंसं गाव आहे. याच गावात राहणाऱ्या बापूराम कळमेकर यांची मुलगी शिवानी हिला मध्य प्रदेशातील बरहानपूरच्या खडकी गावात दिलं होतं. 15 एप्रिलला लग्न झालं आणि अचानक 24 एप्रिलला शिवानी एका युवकासोबत बेपत्ता झाली. सासरच्यांनी माहेरच्यांनी सगळीकडे शोधाशोध केली पण ती कुठंच सापडली नाही. 1 मेला कुटुंबियांनी मग मध्य प्रदेशच्या खगनार पोलीस ठाण्यात शिवानी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मध्य प्रदेशात एका बेपत्ता मुलीचा शोध सुरू असतानाच दुसरीकडे 25 एप्रिलला बुलढाणा जिल्ह्यात एक खुनाचा खळबळजनक प्रकार समोर आला. जळगाव जामोद तालुक्यातला लागूनच असलेल्या राजुरा जंगलात एका अज्ञात महिलेचा मृतदेह अत्यंत विदारक अवस्थेत सापडला. या मृतदेहाचं मुंडकं धडावेगळं केलं होतं आणि ओळख पटू नये म्हणून तो मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न झाला होता. PTI या आघाडीच्या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार हा मृतदेह महाराष्ट्राच्या हद्दीत सापडला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्याची जी काही सगळी जबाबदारी होती ती महाराष्ट्र पोलिसांवर म्हणजेच जळगाव जामोद पोलिसांवर आली. मध्य प्रदेशातील बेपत्ता मुलीची तक्रार आणि महाराष्ट्रात सापडलेला हा मुंडकं नसलेला अज्ञात मृतदेह या दोन पूर्णपणे वेगळ्या घटना होत्या. पण महाराष्ट्र पोलिसांनी या दोन वेगळ्या घटनांचा एकमेकांशी संबंध जोडला आणि आपला तपास पूर्ण केला आणि त्यातूनच हा सगळा गोंधळ झालाय. मग पोलिसांच्या तपासात काय आढळलं? तर जंगलात सापडलेला तो मुंडकं नसलेला मृतदेह शिवानीचाच आहे असा निष्कर्ष जळगाव जामोद पोलिसांनी काढला. पण त्यासाठी त्यांनी कसलीही शहानिशा केली नाही. पण यापेक्षा गंभीर गोष्ट पुढे आहे. पोलिसांनी थेट शिवानीचे वडील बापूराम आणि भाऊ अजय यांना ताब्यात घेतलं आणि थेट तुरुंगात डांबलं. 14 मेला इंडिया टुडेनं दिलेल्या एका वृत्तानुसार पोलिसांनी या प्रकरणाला कौटुंबिक प्रतिष्ठेसाठी झालेली हत्या, ऑनर किलिंगचं स्वरूप दिलं. म्हणजेच पोलिसांनी माध्यमांसमोर स्वतःच्या तपासाचे आणि गुन्ह्याच्या उकलीचे गोडवे गायले होते. इंडिया टुडेच्या बातमीनुसार पोलिसांनी माध्यमांना सांगितलं होतं की शिवानीच्या नात्यातलंच एका मुलाशी प्रेमसंबंध होते. यातूनच कुटुंबाची समाजात मोठी बदनामी होत होती. या बदनामीला कंटाळून वडील बापूराम आणि भाऊ अजय यांनीच शिवानीच्या डोक्यात बांबूची काठी घालून तिची निर्घृण हत्या केली. मृतदेह एक दिवस घरातच लपवून ठेवला होता. त्यानंतर तिचा मृतदेह एका दुचाकीवरून राजुरा जंगलात नेऊन टाकला आणि तिची ओळख पटू नये म्हणून तिचं मुंडकं धडावेगळं करून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी उभा केलेला किंवा पेरलेला हा काल्पनिक बनावट घटनाक्रम इतका थरारक होता की देशातल्या राज्यातल्या सगळ्या मोठ्या माध्यमांनी पोलिसांच्या या दाव्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला. जसं आपणही सर्वसामान्य माणसं विश्वास ठेवतो तसं पत्रकारांनी त्यांची जी काही जबाबदारी आहे, वृत्तसंस्थांची जी जबाबदारी आहे की त्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करायला पाहिजे होती, त्याच्याबद्दल प्रश्न विचारायला पाहिजे होते. तसं काही झालं नाही. त्यांनी देखील पोलिसांवर आंधळेपणाने विश्वास ठेवला. सगळेजण एका निष्पाप बापाला आणि भावाला निर्दयी खुनी म्हणून घोषित करून मोकळे झाले. पण म्हणतात ना, खऱ्याला मरण नसतं. जिवंत शिवानीच पोलीस ठाण्यात आली पण तोपर्यंत बाप लेकाची व्हायची ती बदनामी झाली. आयुष्यभर जपलेल्या इज्जतीचे सारे धिंडवडे उडाले. मग जिवंत शिवानी पोलिसांसमोर कशी आली? तर मीडियात पोलिसांच्या या कामगिरीचं तोंड भरून कौतुक सुरू झालं. तिकडं बाप भाऊ बुलढाणा तुरुंगामध्ये, कारागृहामध्ये खुनासारख्या गंभीर गुन्ह्याखाली खितपत पडले होते. त्याच वेळी या प्रकरणाला एक निर्णायक अशी कलाटणी मिळाली. याच कलाटणीनं संपूर्ण पोलीस यंत्रणेच्या
कार्यक्षमतेची लखतर वेशीवर टांगायचं काम केलं. पोलीस व्यवस्थेचा विद्रूप चेहरा उघडा केला. 24 एप्रिल पासून बेपत्ता असलेली शिवानी आणि अरुण हे दोघं अचानक 28 मेला मध्य प्रदेशातील खकनार पोलीस ठाण्यात स्वतःहून दाखल झाले आणि पोलिसांची सारी पोलखोल झाली. NDTVच्या बातमीमध्ये शिवानी स्वतःहून पोलीस ठाण्यात का आली याचं कारण सांगण्यात आले. त्यानुसार शिवानी बेपत्ता झाल्यानंतर ती अरुण सोबत दुसरीकडे राहत होती. मात्र काही दिवसांनी तिला समजलं की आपण जिवंत असतानाही आपल्या खून झाल्याच्या आरोपाखाली आपले वडील आणि सख्खा भाऊ तुरुंगात आहेत. आपल्यामुळं आपल्या निर्दोष कुटुंबाला, बापाला, लेकाला म्हणजे भावाला हा त्रास सहन करावा लागतोय हे समजताच ती अरुणला घेऊन थेट पोलिसांसमोर हजर झाली. मग शिवानी जिवंत होती आणि खून झालाच नव्हता तर बापूराम आणि अजय यांनी पोलिसांसमोर खुनाची कबुली दिलीच कशी? तर याचं उत्तर शिवानीचे काका नारायण कळमेकर यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सापडतं. त्यांनी सांगितलं की पोलिसांनी तपासाच्या नावाखाली या दोघा बाप लेकांना इतकी बेदम मारहाण केली की असा पोलिसी खाक्या दाखवला की त्या असह्य छळापासून स्वतःला वाचवण्यासाठी या दोघांनीही आपणच शिवानीचा खून केल्याचा खोटा कबुली जबाब पोलिसांना दिला. हे मानवी हक्काच्या उल्लंघनाचं गंभीर प्रकरण आहे. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी किंवा एखादी केस लवकर सोडवल्याचं श्रेय लाटण्यासाठी पोलीसच सामान्य माणसाचा कसा अमानुष छळ करू शकतात याचा हा ढळढळीत पुरावा म्हणला तरी वावगं ठरणार नाही. पण जळगाव जामोदचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी आपल्या कारवाईचं समर्थन केलंय. मारहाणीचे आरोप फेटाळून लावत ते म्हणाले की आरोपींनी म्हणजेच शिवानीच्या वडील आणि भावानंच आपली पोलिसांची दिशाभूल केली आहे. पहिल्या दिवसापासून पोलीस कोठडीत तपास करताना दिशाभूल का केली यावरच आम्ही आता पुढील तपास करणार आहोत. आरोपींनी स्वतः गुन्हा कबूल केल्यामुळं त्यांना अटक करणं क्रमप्राप्त होतं. आम्ही रक्ताचे नमुने DNA तपासणीसाठी आधीच पाठवले होते. मग न्यायालयाची दिशाभूल कोणी केली? एखाद्या खुनाच्या गुन्ह्यात मृतदेहाची ओळख पटवणं शक्य नसतं तेव्हा वैज्ञानिक आणि वैद्यकीय पुराव्यांना सगळ्यात जास्त महत्त्व येतं. आधुनिक पोलीस तपासात जनुकीय चाचणी म्हणजेच DNA टेस्ट हा सगळ्यात मोठा आणि विश्वासार्ह असा पुरावा मानला जातो. पण या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी या सगळ्या वैज्ञानिक प्रक्रियांनाच बगल दिली. अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता लावल्या. PTIच्या बातमीनुसार जळगाव जामोद पोलिसांनी राजुरा जंगलात सापडलेल्या मृतदेहाचे नमुने प्रयोगशाळेत जनुकीय तपासणीसाठी पाठवले होते. कायदेशीर प्रक्रियेनुसार हा अहवाल येईपर्यंत पोलिसांनी वाट बघणं गरजेचं होतं. पण तो अहवाल आल्यानंतरच तो मृतदेह शिवानीचा आहे की नाही हे सिद्ध होणार होतं. पण केवळ गुन्ह्याची उकल केल्याचं श्रेय लाटण्याच्या घाईत असलेल्या पोलिसांनी या अहवालाची साधी वाट पाहण्याचीही तसदी घेतली नाही असंच आता हे सगळ्या तपासावरून स्पष्ट होतंय. पोलिसांनी केवळ मारहाण करून मिळवलेल्या खोट्या कबुली जबाबावर अवलंबून राहून बापूराम आणि अजय यांना थेट स्थानिक न्यायालयासमोर हजर केलं आणि पोलिसांनी न्यायालयासमोर खोटे पुरावे, खोटा घटनाक्रम उभा करून या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाचंही समाधान झालं. न्यायालयानेही पोलिसांच्या कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे या निष्पाप बाप लेकाची रवानगी थेट बुलढाणा कारागृहात केली. म्हणजेच न्यायालयाला ही तपासातली ही गंभीर त्रुटी ध्यानात आली नाही का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होते. आणि महाराष्ट्र पोलिसांनी केवळ एका कुटुंबालाच खोट्या गुन्ह्यात अडकवलं नाही तर त्यांनी न्यायव्यवस्थेची, न्यायालयाची ही जाणीवपूर्वक दिशाभूल केली का असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होते. पण मग तो मुंडकं कापलेला मृतदेह कोणाचा होता? शिवानी जीवन समोर आल्यामुळं आता बापूराम आणि अजय यांची तुरुंगामधून सुटका होण्याची प्रक्रिया सुरू होईल. पण हे प्रकरण इथं संपत नाही किंवा थांबत नाही. इथूनच या प्रकरणाला एक नवं वळण मिळाले. शिवानी जिवंत आहे आणि तिची हत्या झालेलीच नाही तर मग बुलढाण्याच्या राजुरा जंगलात सापडलेला तो मुंडकं नसलेला आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेतला मृतदेह कोणाचा आहे? कारण एका अज्ञात महिलेची निर्घृणपणे हत्या झाली आहे. त्या महिलेचं मुंडकं कापण्यात आलंय आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळण्यात आलाय. ती अज्ञात महिला ही कोणाची तरी मुलगी किंवा बहीण असेलच. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी शिवानीच्या प्रकरणाचा सोयीस्कर वापर करून त्या खऱ्या खुन्याला मोकळं रान तर दिलं नाही ना. कारण या प्रकरणातील खुनी अजूनही मोकाट आहे आणि तो आता पोलिसांच्या हाती लागण्याचीही शक्यता दुरावली आहे. पोलिसांच्या या फेक तपासामुळं एका खऱ्याखुऱ्या गुन्ह्याचा तपास पूर्णपणे भरकटलाय. हे पोलिसांचं अपयश आहे की मग व्यवस्थेचं?
आपण आज सगळा जो विषय मांडतोय तो केवळ पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर आणणं किंवा पोलिसांवर टीका करण्यापुरता नाही, तर आपली व्यवस्था, सिस्टम कशी सडलेली आहे, सरकार कसं काम करतंय आणि त्यात सर्वसामान्य माणूस, नागरिक कसा भरडला जातोय हे तुमच्या समोर मांडणं हा उद्देश आहे. शिवानी परत आल्यामुळं आता पोलीस आपली चूक मान्यही करतील. बापूराम आणि अजय यांची तुरुंगातून सुटकाही होईल. पण गेल्या काही दिवसात त्या कुटुंबानं जो भयंकर मानसिक आणि शारीरिक त्रास सहन केलाय, इज्जतीचा त्यांचा जो पंचनामा झालाय, ते कसं भरून काढणार? समाजात त्यांच्यावर खुनी असल्याचा जो कलंक लागलाय तो कसा पुसणार? तुरुंगात भोगलेल्या त्या भयानक रात्री आणि पोलिसांच्या मारहाणीच्या वेदना ते कुटुंब कसं विसरू शकणार आहे? हा केवळ एका चुकीपुरता मर्यादित विषय नाही, हा सत्तेचा आणि अधिकाराचा गैरवापर करण्याचा मुद्दा आहे. सत्तेचा वर्दीचा माज आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी कसलाही ठोस पुरावा नसताना आणि DNA अहवाल आलेला नसतानाही एका कुटुंबाला उद्ध्वस्त केलं, त्यांच्यावर केवळ निलंबनाची कारवाई आता पुरेशी नाही. मानवी हक्काचं उल्लंघन, न्यायालयाची दिशाभूल आणि खोटे पुरावे उभे केल्याप्रकरणी या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि या सगळ्या मागं सिस्टमचं फेल्युअर आहे. व्यवस्थेने या बाप लेकांना अपयशी ठरवले, एक प्रकारचं त्यांना गुन्हेगार केले. त्यामुळं सडलेल्या या संपूर्ण व्यवस्थेचं पोस्टमॉर्टम करून यावर सरकार कायमचा उपाय करणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. कारण निलंबन करून केवळ सरकार आम्ही किती सक्रिय आहोत हे दाखवेल, पण त्यातून कायमचा इलाज होणार नाही. पण तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल, सडलेल्या पोलीस व्यवस्थेबद्दल आणि या भोंगळ कारभाराबद्दल काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी TOD मराठीला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.